सुनेत्रा पवार पोहोचलेले आहेत आणि इथे छगन भुजबळ यांना आपण या ठिकाणी पाहतोय। देवगिरीवर आज सकाळी जर आपण पाहिलं तर प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि राष्ट्रवादीचे सर्व प्रमुख नेते जे आहेत ते उपस्थित होते। पार्थ पवार सुद्धा सुनेत्रा पवार यांच्या सोबत आणि आता छगन भुजबळ हे मंत्रालयामध्ये उपस्थित आहेत। सुनेत्रा पवार आज पदभार स्वीकारतायत। मार्गदर्शन या नेते मंडळींकडून सुनेत्रा पवार यांना केलं जात आहे। राज्याचा गाडा ते आजपासून हाकतील। पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार आज पदभार स्वीकारणार आहेत आणि सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जबाबदारी स्वीकारावी यासाठी आग्रही असलेल्या नेत्यांपैकी एक म्हणजे छगन भुजबळ। प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ यांनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतलेली होती, त्यांच्यासोबत चर्चा केलेली होती की आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा ही नेमकी कोणाकडे सोपवली जावी आणि त्यासाठी त्यांचा या तीनही नेत्यांचा आग्रह होता। एका नावावरच एकमत होतं, ते म्हणजे सुनेत्रा पवार यांच्या। आणि त्यानंतर जी टीका टिप्पणी सुद्धा झाली की चौथ्याच दिवशी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणं, त्यावरून विरोधकांकडून टीकेची झोड उठवण्यात आली। तर त्याला सुद्धा त्या आरोपांना प्रत्युत्तर म्हणून या तिघांनी सुद्धा उत्तरं जी आहेत ती दिलेली आहेत। अजित पवार यांच्या निधनाला 13 दिवस होऊन गेलेले आहेत। ज्या धीरोदात्तपणे सुनेत्रा पवार या संपूर्ण परिस्थितीला सामोऱ्या गेलेल्या आहेत, त्यांच्यासोबत त्यांचं कुटुंब, त्यांची मुलं, अजित पवार ज्यांनी संपूर्ण राष्ट्रवादी पक्षाला पुढे नेण्याचं काम केलं, त्या पक्षाचे सर्व पहिल्या फळीमधले नेते आज सुनेत्रा पवार यांच्या सोबत आहेत, त्यांना मार्गदर्शन करतायत। सुनेत्रा पवार यांचा सामाजिक क्षेत्रामधला अनुभव हा फार मोठा आहे, मात्र आज मंत्रालयामध्ये येत राज्याचा कारभार त्या हाकणार आहेत। रुपाली ठोंबरे पाटील यांची देखील उपस्थिती आपण पाहताय। धनंजय मुंडे, सुनील तटकरे, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल, पार्थ पवार हे सर्व खंबीरपणे सुनेत्रा पवार यांच्या सोबत आहेत। या मोठ्या नेत्यांकडून, वरिष्ठ नेत्यांकडून ज्यांच्या राज्याचा कारभार चालवण्याचा अनुभव राहिलेला आहे, विविध खाती सांभाळण्याचा अनुभव राहिलेला आहे, तर त्या मंत्र्यांकडून सुनेत्रा पवार यांना मार्गदर्शन केलं जात आहे। ज्या सक्षम पद्धतीनं, ज्या सक्षमपणाने अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळलेली होती, त्याच सक्षमपणे सुनेत्रा पवार ही पक्षाची धुरा सांभाळतील असा विश्वास एक प्रकारे व्यक्त केला जातोय। सुनेत्रा पवार या मंत्रालयामध्ये पोहोचल्यात। 6व्या मजल्यावर आतापर्यंत जर आपण पाहिलं तर अजित पवार यांच्याकडून त्यांचं त्या ठिकाणी केबिन आहे, त्या ठिकाणी बैठकांचं सत्र सुरू होतं, भेटीगाठी ते त्या ठिकाणी घ्यायचे आणि आता त्याच ठिकाणी, त्याच केबिनमध्ये सुनेत्रा पवार यांच्याकडून उपमुख्यमंत्री पदाचा कारभार जो आहे तो चालवला जाईल। ती जबाबदारी त्यांनी त्यांच्या खांद्यावर घेतलेली आहे। ही मोठी जबाबदारी आहे, मात्र त्या सक्षमपणे ही जबाबदारी सांभाळतील असा विश्वास प्रत्येकाकडून व्यक्त केला जातोय। सुनेत्रा पवार यांनी राजकारण जे आहे ते अगदी जवळून पाहिलेले आहे, लहानपणापासूनच। शरद पवार यांना राजकारणामधला जाणता राजा म्हणून पाहिलं जातं। त्यांचं राजकारण, त्यांची राजकारण करण्याची पद्धत, हे सगळं काही सुनेत्रा पवार यांनी जवळून पाहिलेलं आहे। प्रत्यक्षात त्या राजकारणामध्ये कधी उतरल्या नसल्या तरी अजित पवार, शरद पवार यांची असलेली सामाजिक बांधिलकी, ते ज्या पद्धतीनं काम करायचे, त्यांची कार्यपद्धती, हे सर्व काही सुनेत्रा पवार यांनी अगदी जवळून पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे। आणि अजित पवार यांनी सुद्धा वारंवार सुनेत्रा पवार यांची त्यांना मिळालेली साथ ही त्यांनी विविध व्यासपीठावरून मांडलेली आहे। कधी मिश्किलपणे मांडलेली आहे, कधी रोखठोकपणे मांडलेली आहे। सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांच्या लग्नाची 38 वर्ष आणि त्यानंतर अजित पवार यांचं झालेलं अपघाती निधन
हा एक मोठा आघात सुनेत्रा पवार यांच्यावर होता। ज्या दिवशी अजित पवार यांचं अपघाती निधन झालं 28 तारखेला, एक संपूर्ण कुटुंबावर, पवार कुटुंबावर, संपूर्ण महाराष्ट्रावर हा काळाचा घाला म्हणावा लागेल। मात्र खचून न जाता एवढं मोठं दुःखाचं डोंगर त्यांच्यावर कोसळलेलं असताना सुद्धा ज्या धीरोदात्तपणे सुनेत्रा पवार या संपूर्ण परिस्थितीला सामोऱ्या गेल्या, त्यांनी ज्या पद्धतीने ही परिस्थिती हाताळली, तर ते पाहता राज्याचा कारभार देखील त्या तितक्याच सक्षमपणे चालवतील, राज्याच्या विकासाची धुरा तितक्याच सक्षमपणे पुढे नेतील असा विश्वास प्रत्येकाकडून व्यक्त केला जातोय। महायुतीमध्ये त्यांचे सहकारी पक्ष भाजप, शिंदेची शिवसेना, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या सोबत त्यांच्या बहिणी या त्यांच्या भगिनी सुनेत्रा पवार आता राज्याचा कारभार जो आहे तो पुढे नेतील। आपल्या हिंदू परंपरेनुसार आपण कुठल्याही शुभकार्याची सुरुवात करत असताना देवाचं दर्शन घेत असतो आणि सुनेत्रा पवार यांनी आज सकाळी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं। चैत्यभूमीवर जात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुढे अभिवादन केलं आणि त्यानंतर त्या मंत्रालयामध्ये आलेल्या आहेत। कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी कुटुंबाची साथ ही फार मोलाची असते आणि सुनेत्रा पवार यांचे दोन्ही पुत्र पार्थ पवार, जय पवार या कठीण परिस्थितीमध्ये त्यांच्या सोबत सातत्याने आपल्याला दिसलेले आहेत, खंबीरपणे त्यांच्या सोबत उभे राहताना दिसलेले आहेत। ज्यावेळेला उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी सुनेत्रा पवार मुंबईमध्ये आलेल्या होत्या, त्यावेळेला त्यांचे धाकटे पुत्र जय पवार त्यांच्या सोबत होते। आज ज्यावेळेला एवढी मोठी जबाबदारी, राज्याची उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी ज्यावेळेला त्या स्वीकारतायत, हा पदभार स्वीकारतायत, त्यावेळेला त्यांचे मोठे पुत्र पार्थ पवार हे त्यांच्या सोबत आहेत। आणि महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसमधले सर्व प्रमुख पहिल्या फळीमधले नेते, ज्यांनी अजित पवारांसोबत काम केलेलं आहे, ज्यांनी शरद पवार यांच्यासोबत काम केलेलं आहे, अनेक खात्यांचा ज्यांना अनुभव राहिलेला आहे, असे सर्व प्रमुख नेते आज सुनेत्रा पवार यांना मार्गदर्शन करतायत, त्यांच्या सोबत आहेत। ही एक मोठी जबाबदारी आज सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आहे। अगदी थोड्याच वेळामध्ये त्या पदभार स्वीकारतील। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात निवृत्ती यांच्याकडे। निवृत्ती, नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की सुनेत्रा पवार या मंत्रालयामध्ये दाखल झालेल्या आहेत। 11 दिवसापूर्वी त्यांनी शपथविधी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती। त्यानंतर आज त्या पदभार स्वीकारतायत। पदभार स्वीकारायच्या अगोदर त्या सिद्धिविनायक बाप्पाच्या दर्शनाला, त्याचसोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून मंत्रालयात पोहोचलेले आहेत। मंत्रालयात आल्यानंतर जे मंत्रालयामध्ये तैलचित्र आहेत, यांना जे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यासोबत छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या देखील प्रतिमेला त्यांनी अभिवादन केलेलं आहे। आता थेट 6व्या मजल्यावरती ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जे कार्यालय होतं, तेच उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांना कार्यालय देण्यात आलेलं आहे। त्या कार्यालयामध्ये त्या दाखल झालेल्या आहेत आणि थोड्याच वेळात पदभार स्वीकारतील। आणि पदभार स्वीकारल्यानंतर राज्य कॅबिनेट मंत्रालयाची आज बैठक देखील आहे। या बैठकीला अधिकृतपणे त्या आज उपस्थिती लावताना आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यानंतर त्यांचे नियोजित कार्यक्रम आहेत, त्या कार्यक्रमांना देखील त्या उपस्थिती लावणार आहेत। आज संपूर्ण आपण जर पाहिलं तर त्यांची पहिली कॅबिनेटची बैठक आहे, परंतु त्या अगोदर त्या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारणार आहेत। आणि या कार्यभार स्वीकारताना सर्वच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते, त्याचसोबतच राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यासोबतच सर्व मंत्री राष्ट्रवादीचे जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मंत्रालयामध्ये आल्यानंतर आता 6व्या मजल्यावरती सुनेत्रा पवार आणि इतर सर्व नेते आणि मंत्री जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळात त्या पदभार स्वीकारतील। आणि पदभार स्वीकारल्यानंतर अधिकृतपणे आज राज्याची कॅबिनेट मंत्री होणार आहे। कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील सुनेत्रा पवार उपस्थित राहणार आहेत आणि ते झाल्यानंतर काही कामकाजाच्या बैठका ज्या आहेत त्या विधिमंडळामध्ये पार पडणार आहेत आणि त्यानंतर त्यांचा दिल्ली दौरा देखील असल्याची माहिती मिळते। परंतु आपण जर पाहायला गेलं तर गेले 13
पहिला दिवस सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या बारामती त्यासोबतच पुणे आणि इतर भागात होत्या, परंतु पहिल्यांदा मंत्रालयामध्ये दाखल झालेल्या आहेत आणि मंत्रालयामध्ये दाखल झाल्यानंतर अधिकृतपणे आता उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार घेतल्यानंतर अधिकृतपणे सर्व बैठकांना देखील ते हजेरी लावणार आहेत. आणि आजच्या पहिल्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर आजची पहिलीच कॅबिनेट ची मंत्रिमंडळाची बैठक आहे, त्यानंतर इतर नियोजित बैठक आहेत. त्याच्यामुळे आता आज अधिकृतपणे उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार घेतल्यानंतर त्या आज विविध बैठकांना उपस्थिती लावणार आहेत. परंतु त्या अगोदर त्यांनी कार्यभार घ्यायच्या अगोदर सिद्धिविनायक बाप्पाचं दर्शन त्याचसोबतच इतर महामानवांच्या महामानवांच्या प्रतिमेला अभिवादन करून ज्या त्या मंत्रालयामध्ये पोहोचल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच अक्षय, जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सर्व प्रमुख नेते जे आहेत, आमदार जे आहेत, ज्यांच्याकडून सुरुवातीपासून पहिल्या दिवसापासून मागणी केली जात होती की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची धुरा ही सुनेत्रा पवार यांच्याकडे दिली जावी आणि त्यांच्याच नावावर एकमत करण्यात आलेलं होतं, ते सर्व प्रमुख नेते आमदार जे आहेत ते सध्या यावेळेला त्यांच्या सोबत आपण पाहतोय. एक प्रकारे जर आपण पाहिलं तर